हॅलो, हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. वेट लॉस सेरीजच्या आज पार्ट 2मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण एक्सरसाइज या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत. तर एक्सरसाइज का करायची, एक्सरसाइज कुणी करायची, एक्सरसाइज कुणी करायची नाही, एक्सरसाइज करण्याची पद्धत कोणती, एक्सरसाइजची वेळ कोणती आणि कोणती एक्सरसाइज करायची, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर एक्सरसाइज का करायची? कारण वेट लॉस जर्नीमध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट स्टोअर असतं ते फॅट डिझॉल्व करण्यासाठी एक्सरसाइज हे एक माध्यम असतं. कारण आपण जे काही खातो, जे काही दिवसभरमध्ये आपला लंच असतो, ब्रेकफास्ट असतो, डिनर असतो, ह्याच्यामधून ज्या काही कॅलरीज इन झालेल्या असतात तर त्या कॅलरीज आऊट करण्याचं माध्यम हे एक्सरसाइज असतं. त्यामुळे एक्सरसाइज ही डेफिनेटली वेट लॉसमध्ये केली पाहिजे. तर एक्सरसाइजची वेळ कोणती? एक्सरसाइज ही जनरली सकाळी केलेली कधीही चांगली. कारण आपण रात्री झोपतो आणि झोपेमध्ये आपल्या बॉडीची रिकव्हरी झालेली असते, बॉडीला रेस्ट मिळालेली असते. त्यामुळे झोपेतनं उठून आपली सकाळी बॉडी फ्रेश असते. त्यामुळे आपण फ्रेश ह्याच्यामध्ये एक्सरसाइज जास्त करू शकतो. ना की तुम्ही जेवण करून एक्सरसाइज करता त्यावेळेस तुमची बॉडी खूप थकलेली असते, बॉडीला रेस्टची गरज असते. तर त्यावेळेस एक्सरसाइज केली तर आपल्याकडून तेवढी एक्सरसाइज होणं शक्य नाही. देन एक्सरसाइज कुणी करू नये? ज्या लोकांचा BMI मोर दॅन 30 आहे, ज्या लोकांना लाईफस्टाईल रिलेटेड काही क्रॉनिक डिसीजेस आहेत, जसं की हायपरटेन्शन आहे, डायबेटीस आहे, हार्ट रिलेटेड डिसीजेस आहेत, COPD आहे, देन इन्फर्टिलिटी रिलेटेड चॅलेंजेस आहेत, अशा लोकांनी डेफिनेटली एक्सरसाइज मॉडरेट स्वरूपामध्ये केली किंवा अवॉइड केली तरी चालेल. कारण एक्सरसाइजचा रोल वेट लॉस जर्नीमध्ये फक्त 20%चा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन एक्सरसाइज कोणत्या केल्या पाहिजेत? एक्सरसाइजमध्ये बरेच प्रकार असतात, ज्यामध्ये तुम्ही फुल बॉडी वर्कआउट करू शकता, झुंबा करू शकता, कार्डिओ करू शकता, कोर ॲप्स करू शकता, योगा मेडिटेशन करू शकता. तुम्हाला जी एक्सरसाइज सूट होते, जी तुम्ही व्यवस्थित करू शकता, ती तुम्ही एक्सरसाइज डेफिनेटली करू शकता. पण एक्सरसाइज करताना 2 गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या लोक ओव्हरवेट आहेत त्यांनी ओव्हर लिफ्टिंग, ओव्हरवेटच्या एक्सरसाइज किंवा हाय हार्ट कार्डिओ एक्सरसाइज करणं अव्हॉइड करणं गरजेचं असतं. कारण त्यांच्या बॉडीमध्ये विसरल फॅट ही जास्त असतं, ज्यामुळे त्यांच्या हार्टवरती लोड येण्याचे चान्सेस असतात. देन एक्सरसाइज करताना वॉटर इनटेक हाही मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. कारण एक्सरसाइज करताना तुम्ही हायड्रेटेड राहणं गरजेचं असतं. देन कोणत्या कोणत्या एक्सरसाइज कोण कोण करू शकता? तर एक्सरसाइजसाठी, फॅट बर्निंगसाठी आपल्याला कार्डिओ एक्सरसाइज, देन कोर ॲप्स एक्सरसाइज ॲबडॉमिनल फॅट कमी करण्यासाठी महत्त्वाची असते. देन ज्यांना स्ट्रेंथ बिल्डिंग आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे, त्यांनी योगा, देन कोर ॲप्स ह्या एक्सरसाइज करू शकता. देन झुंबा हे तुमच्या फॅट लॉससाठी गरजेची होऊ शकते. डेफिनेटली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्स अँड बाय.